मित्रांनो तर इथं 2 पोरं आलेत आणि हे म्हणतात तुम्ही यूट्यूबर आहे का. मित्रांनो रोड आहे का काय अच्छा गावाची भूत बघा. ट्रक पलटी झालाय बाबू. भारतातील आपण नाही आज 14व्या राज्यामध्ये प्रवेश केला आहे. तर आपण आसाममधनं मेघालय या राज्यात प्रवेश केलेला आहे. मित्रांनो मी मेघालयमध्ये आल्यापासून नाही ऑब्झर्व करतोय की इथं सिमेंटच्या कंपन्या लय आहेत. क्या हुआ 1 मिनट रुकोगे? क्यों? आप पूरा इंडिया कर रहे हैं ना? हाँ मैं भी पूरा इंडिया कर रहा हूँ, तो भी तो कुछ जानकारी कुछ सीखना चाह रहा था आपसे। हाँ कुठली माहिती का त्यांचं एक पाय अपंग आहे तरी ते ऑल इंडिया राईड करत आहे. आता मित्रांनो काल रात्रीच्या मुक्कामासाठी आपण इथं टेंट लावला होता. तर मित्रांनो मी आहे आता आसाममध्ये आणि काल आपण त्रिपुरामधनं आसाममध्ये आलो होतो. मित्रांनो तर आपण नाही कालच आसाम क्रॉस करून मेघालयला पण जाऊ शकत होतो. तर मेघालय इथनं लय लांब नाही आहे. मेघालय इथनं नाही 30 किलोमीटर पुढे गेलं की मेघालय चालू होतात. ते जे डोंगर दिसतात ते डोंगर सगळे मेघालयमध्ये आहेत. मित्रांनो तर पुढं जाऊन काय होणार होतं मी काल रात्री 3:45 वाजताच इथं पोहोचलो आणि इथनं पुढं पेट्रोल पंप नाही आहे. आणि जे बाँड्री पेट्रोल पंप आहे जे मेघालय आणि आसामच्या बॉर्डरवर 2 पेट्रोल पंप आहे तिथं रेंजच नाहीये आणि सगळा फुफुटा असतोय. त्यामुळे नाही मी इथंच थांबलो. काल लोक इतकी चांगली मी आलो जस्ट आणि विचारलंच फक्त पेट्रोल पंपावर राहू का. तिथले मालक स्वतः होते. मालकांना इतकं भारी वाटलं की आत्तापर्यंत नाही मी फक्त असे फिरणारे लोक नाही रीलमध्येच पाहिले होते की गाडी फिरतात टेंट लावून राहतात आणि आपल्या इथं आलंय. तर त्यांनी इतकं भारी स्वागत केलं आपलं. भाऊ आल्या चहा वगैरे पाजला. चहा पाजल्यानंतर टेंट लावायची जागा दाखवली. म्हणे इथं टेंट लावा रूममध्येच राहा म्हणत होते ते. टेंट लावू पण नका इथं बेड आहे तिथं झोपा. पण आपल्याला टेंटमध्येच आवडतं त्यामुळे टेंट लावला मी. इथंच बोरवेल होते तिथं आंघोळ वगैरे केली आणि मग त्यांनी आंघोळ झाल्यानंतर नाश्ता वगैरे चायला. नाश्ता झाल्यानंतर परत चहा आणि परत संध्याकाळी मी आलोय म्हणून खास नाही इथं त्यांच्या सगळ्या स्टाफसाठी जेवण बनतं. तिथं नाही पनीरची भाजी बनवली होती. भाऊ लोक खूप भारी असतात. त्यांना भेटून खूप भारी वाटलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद वेगळाच होता की भाऊ की आपल्याला असा माणूस भेटला जे आपण आत्तापर्यंत नाही तो माणसं फक्त सायकलवर फिरतात गाडीवर फिरतात टेंट लावून राहतात. फक्त व्हिडिओमध्ये पाहिलं होतं प्रत्यक्ष त्यांच्या पेट्रोल पंपावर माणूस राहिला आला. तर अशा प्रकारे आहे मित्रांनो. तर फायनली निघतोय आता इथनं. तर सर इथे मॅनेजर होते. धन्यवाद थँक्यू सर. तर सर म्हणतात जीवन जावा. आता बघूया काय नियोजन होतं. जेवायचं पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्यात. टेंट वगैरे आवडल्यात. आता ते भाऊचं बघूया कधी होते. पूछता हूँ मैं देर लगने वाली रहेगी तो मैं चलता हूँ. ओके चलो मित्रांनो तर अशा प्रकारे जीवन जा म्हणतात. तर जीवन बघूया त्या भावाला विचारू. मित्रांनो तर जेवतोय जाण्या अगोदर. तर जे पाणी भरायला गेलं होतं तर ते सर म्हणले जेवून जावा तसं जाऊ नका. हा भाऊ इथं कुक आहे आचारी. तर त्यांनी जेवण बिवण बनवलं आणि आता निघतोय. रोटी बनवली होती आणि फ्लावरची भाजी होती. मग फ्लावरची भाजी आवडत नाही म्हणून मी फरसाण कांदा बिंदा चिरला आणि अशा प्रकारे जुगाड केलं खातोय. तर एक नंबर लागतंय. तर चला मित्रांनो धन्यवाद यांचं. आंघोळ तर नाही काय करणार काल रात्रीच केली होती आंघोळ. त्यामुळं केसांना तेल लावलं पाहिजे. लय चिकाट व्हायला लागल्यात. नाही तर कटिंगच केली पाहिजे. आज पाहूया कटिंग करूया. ओके चलो तुमसे मिलके बहुत बढ़िया लगा भाई. मित्रांनो तर फायनली निघतोय इथनं. तर हे सर होते मॅनेजर. त्यांना बाय बाय म्हणून आता निघतोय. तर त्यांनी सकाळचं जेवण पण करायला लावलं. धन्यवाद सर. चलो मिलेंगे फिर कभी आएंगे तो आएंगे आपसे मिलने जरूर. कल अच्छा टाइम था शायद. हाँ बैग घुमा लीजिए. बैग ही जाना पड़ेगा पूरा. चला मित्रांनो इथं वळणार नाही गाडी. घेऊन इथं नाही वळणार. चलो तर रिवर्स घेऊनच जायला लागेल अशा प्रकारचं होतं. चलो आपण तर चलो सर बाय बाय. ओके तर इथं पेट्रोल टाकतो मग निघूया आपण. हाँ पेट्रोल डालने का किधर लगाओ. मित्रांनो तर सकाळ निघालोय आता. पहिलं कॅमेराची मेमरी फ्री केली पाहिजे. फुल झाली मेमरी त्याची. ओके तर अशा प्रकारे भाताची शेतीमधनं रोड जातोय. सगळा दलदलीचा प्रदेश आहे हा. ओके
चलो मित्रांनो, तर चला आता आसाममधनं आपण मेघालयमध्ये प्रवेश करणार आहे. हा रोड किती लांब आहे, 35 किलोमीटर आहे. तर मला कळलं आहे 35 किलोमीटर नंतर ना जंगली रोड चालू होणार आहे. चलो मित्रांनो, तर इथं 2 पोरं आलेत आणि हे म्हणतात तुम्ही यूट्यूबर आहे का. तर त्यांना भेटून क्या क्या बोल रहे थे भाई. आप यूट्यूबर है क्या? हाँ, कहाँ पर से आए हो? पुणे महाराष्ट्र. मैं इतना बड़ा यूट्यूबर नहीं हूँ यार, छोटा मोटा है. मेघालय कितना दूर है. हाँ ये हाँ, मेघालय कितना दूर है. क्या? मेघालय बहुत दूर। बॉर्डर दूर कितना नहीं दूर है. हाँ इतना दूर नहीं है। कितना. इतना दूर नहीं है। ऐसे जाओगे ना। ओके चलो, तुमको ही मालूम नहीं है. आज वीडियो डालोगे क्या? ये नहीं, ये एक हफ्ते बाद आएगा. कहाँ जा रहे ऑल इंडिया टूर. हाँ हाँ, हो जाएगा। ऑल इंडिया टूर हिंदी बात करेंगे. कहाँ पे जाओगे आज अभी? मैं तो अभी मेघालय जाऊंगा. मेघालय में घूमूंगा मैं. फिर उधर से उधर से कहाँ तक है मतलब? मैं तो घूम के हो गया. मैं नॉर्थ ईस्ट खाली मेघालय बचा है, बाकी सब हो गया. ऊपर से घूम के आ गया मैं. कैमरा ऑन है ना? कैमरा ऑफ है। कैमरा अरे ले रहा हूँ तुमको भाई. क्या नाम है हाँ, आपका? कितना दूर मेघालय की बॉर्डर कितनी दूर है अभी उधर. यहाँ से चैनल का नाम है, चैनल का 8 किलोमीटर होगा. 8 किलोमीटर बाद है क्या. चैनल का नाम क्या है? ये मैच बैक स्टेशन. एमएच बैक. रुको ये उसको ब्लॉग में ला लेना. हम हाँ. वीडियो चेक करेंगे. ओके, ये वीडियो पर 10-12 दिन बाद होगा आएगा. होगा होगा कोई बात नहीं. ओके अभी तो वैसे आप कहाँ से हो. हाँ, कहाँ से हो. मैं तो पुणे महाराष्ट्र. ओके चलो. ओके ओके ओके. मित्रांनो, तर आसाम आणि मेघालय बॉर्डर कुठे आहे पाहू दे मला. जंगलात आहे वरती, थोडं वरती गेलं ना आसाम मेघालय बॉर्डर आहे. खराब रोड आहे, भेंडी हा लय खराब रोड आहे. मागच्या वेळेस मी इतकं गचकं खाल्लं ना, मला माहिती किती खराब रोड आहे. त्यामुळंच तर जवळपास 150 किलोमीटरला 5 तास दाखवते. 5 तास. ओके, असा चांगला रोड असला ना मग काय अडचण नाही. मित्रांनो, तर मागच्या वर्षी नव्हे मी ह्या ठिकाणी आलो होतो आणि इथं पेट्रोल पंपावर राहिला विचारलं होतं, तर इथं नेटवर्कच नव्हतं. आता बी नाही. दोन्ही दांडे उडालेत मोबाईलच्या, दोन्ही सिम कार्डच्या, वडाफोनच्या पण आणि जिओच्या पण. अशा प्रकारची आठवण असती प्रत्येक ठिकाणची. लय फुफुटा होता मागच्या वर्षी. ह्या वर्षी ते फुफुटा जरा कमी दिसतोय. अशा प्रकारचे सगळे खड्डे होते मागच्या वर्षी. 10च्या वरती जातच नाही. इथं मला एका जणांनी चहा वगैरे पाजला होता मागच्या वर्षी. ड्रायव्हर होते बिहारचे, त्यांनी. हे रोड दिसतोय का आता, असा सगळा रोड होता खराब. आता पुढं जाऊन कसं आहे काय माहिती. इथं वरती एक पेट्रोल पंप आहे. चलो तुम्हाला दाखवतो तिथं गेलो. इथे एक पेट्रोल पंप आहे मित्रांनो. असे 2च पेट्रोल पंप होते आणि हे पेट्रोल पंपामध्ये मला थांबायला त्यांनी जागा नाही दिली, त्यामुळे मी खाली गेलतो. रोड चालेल दिसतोय तयार आता. कॉन्क्रीट रोड झालाय पण खूप आलंय. मित्रांनो, तो डोंगरी भाग चालू झालाय आता. तर रोड झाले का तो वाटतोय का अजून जिथनं मेन रोड खराब आहे तो भाग आला नाही काय माहिती. एका वर्षाच्या कालावधीमध्ये केला असेल रोड, काय सांगता येत नाही. एका वर्षात तर आरामात होऊन गेलं आपल्याला. आपण मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये आलो होतो. आता सप्टेंबर म्हणजे जवळपास 12 ते 14 महिने झाले. 14 कशी 15 महिने झाले ह्याला रोड झाला आहे बहुतेक. अरे खाकाना काय थांबत नाही. रोड होऊ नाही होऊ. मित्रांनो, रोड आहे का काय अच्छा गावाची भूत बघा.
आईच्या गावात मित्रांनो सोपं नाही प्रवास करा भाऊ इतकं डेंजर ट्रक पलटी झालाय बाबू एवढा रोड खराब आहे की रोडच पलटी रोड नाही ट्रक पलटी झालाय रोडवर बच गया बहुतेक इथं कॉन्क्रीट रोड झालाय आईच्या गावात कसलं कसं आहे ते नक्की काय आहे इथं हळू मित्रांनो तर जबरदस्त व्ह्यू आहे इथं आपण फायनली आता नाही वे आसाममधनं मेघालयमध्ये प्रवेश केला तिथं कुठली बॉर्डर नव्हती कुठला पोलीस चेक पॉईंट नव्हता काय नव्हतं आणि आपण मेघालयमध्ये पोचलो आहे आता मला मेघालयमध्ये आल्यागत का वाटलं का सगळ्या ज्या लोकल गाड्या आहेत 4 व्हीलर ML नंबर प्लेटवर आहे ML त्यामुळं मी मॅपमध्ये चेक केलं तर आपण मेघालयमध्ये आलो आहे काय वातावरण आहे भाऊ इकडं आल्यावर जरा वेगळंच वाटायला लागलं डोंगराची काळे ढोनपणा बघा कसलाय आणि सगळी ना ह्याची सुपारीची वगैरे झाड आहेत मित्रांनो तर रोड चांगले बांधल्यात पण हे सगळे हायवाची लाईन लागली काय बांधकडे काय माहिती ह्या हायवांचं तिथं काम चालू आहे त्याच्यासाठी चाललंय का काय ओके चलो बरं झालं इथं नाही तर लई दूर उडवत होती रोड टकाटक आहे पण जी साईडची माती आली ना ती सगळी उडती फटाफट आणि काय काय ठिकाणी लई घाण आहे मग अशी पाहिलं तुम्ही डायरेक्ट माझा पायच राहू अख्खा म्हणजे थोडे थोडे पॅच राहिले 200 मीटरचे काय काय ठिकाणी बाकी रोड खूप चांगला झाला आहे मागच्या वर्षी नाही वे ते जशी पॅच आहे ना तसा डायरेक्ट अख्खा होता 35 किलोमीटरचा रोड चलो मित्रांनो कसा व्ह्यू आहे व्ह्यू कसली दिसतात झाडं ते एक नंबर वाव मी आहे स्वप्नील देवडे मी मागील 81 दिवसापासून नव्हे भारत आणि भारताच्या बाजूचे जे देश आहे ते फिरत आहे मित्रांनो तर त्यामध्ये आपण नेपाळ भूतान आणि म्यानमार हे देश फिरलो आहे आणि भारतातील आपण नव्हे आज 14व्या राज्यामध्ये प्रवेश केला आहे तर आपण आसाममधनं मेघालय या राज्यात प्रवेश केलेला आहे मित्रांनो तर मित्रांनो मी बारामती महाराष्ट्रातनं ही पॅशन प्रो ही गाडी घेऊन इतक्या लांब आलो आहे मित्रांनो तर हे पाहू शकता आपली पाटी पण खराब झाली आता भारत नेपाळ भूतान म्यानमार यात्रा त्यामधील सगळं झालं आहे भारतातल्या आपण 14व्या राज्यामध्ये भारत पण ऑलरेडी एक वेळेस मी फिरून काढलेलं आहे मित्रांनो तर अशा प्रकारे मित्रांनो 14व्या राज्यात प्रवेश केला आहे मी आत्ता आणि मला गहनं निघून 81 दिवस झालेत मित्रांनो तुमच्याकडं फक्त एकच विनंती आहे मित्रांनो तुम्ही ना फक्त फॉलो करा मित्रांनो आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की लिहा हर हर महादेव लिहा तुम्ही कुठनं व्हिडिओ पाहता ह्या लिहा खूप मोटिवेशन मिळतं मित्रांनो तुम्ही एक कमेंट केली एक फॉलो केलं एक लाईक केली तर मित्रांनो एवढ्या अशा साध्या गाडीवर इतक्या लांब येणं सोपी गोष्ट नाही आहे तरी तुमचा भाऊ आलेला आहे पाहू शकताय बॅग लगेज बिगेज कसं बांधलेलं आहे अशा प्रकारे आपली गाडी आहे तर मित्रांनो सपोर्ट करा यार मराठी माणसाला मित्रांनो तर लई ट्रक येतात तिथं आणि काय म्हणत होतो मी मगाशी इकडं ते आता आपल्या इकडचे ट्रक म्हणजे आपल्या नॉर्मल भारतातले ट्रक दिसायला लागले तमिळनाडूचे केरळाचे MHचा नाही दिसला मला अजून एक पण UPचे बिहारचे ट्रक दिसायला लागले नाही तर तिकडं मिझोरम नागालँड मणिपूर MH पाहिला नाही
इमेज काय कुठलीच गाडी पाहिला नाही. मित्रांनो तर पाहू शकता अशा प्रकारचं वळण आहे इथे. एका ठिकाणी थांबलोय मी. ट्रकवाल्यांची जिंदगी. होय होय होय. कशा प्रकारे वळवतात. पूर्ण दगडी पाहिजे तिथं. कामाची जास्त आहे. आपण मेघालयमध्ये पाहू शकता कसला व्ह्यू आहे जबराट. डेंजर असं फिरून फिरून आपल्याला पण तिकडे यायचंय. मला एक व्हिडिओ काढायचा आहे पण लई गाड्या येतात त्यामुळे लई आवाज होतोय. मित्रांनो तर छोटीशी एक टनेल लागली आपल्याला अशा प्रकारची. मित्रांनो तर 5 बारच्या हायवात किती मटेरियल बघतोय आता. काय म्हणायचं यांना. अनसेफ आहे अनसेफ. इकडं पण बघा कसं. आणि ते प्रॉपर ही पण नाही केली त्यांनी वेल्डिंग वगैरे. अशा प्लेट वगैरे लावून मी सगळं तर एखाद्याचा जीव घ्यायची अशी. चल 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 आलतो आले. कधी जायचं तू आतापर्यंत तुम्ही झाला असतो. त्याला अनुभव नाही आल्टो आलेला मोठं चालवला. तर ह्या गावाची पण आठवण आली मला. मी ह्या रोडने आलो होतो 101%. आता एक पेट्रोल पंप गेला पाठीमागं. ते पेट्रोल पंपावर मी थांबण्यासाठी विचारलं होतं पण त्यांनी थांबायला परवानगी नव्हती दिली. तर मला अंदाज जावं लागलं होतं पेट्रोल पंपावर एका. त्याचे व्हिडिओ सगळे यूट्यूबवर काढलेले आहेत मी. त्यासाठी तर मी यूट्यूबवर येऊ नाही येऊ पण आपल्या आठवणीसाठी मी व्हिडिओ नक्की काढत असतो. अशा प्रकारचं आहे. या गावाचं नाव काय आहे देखना पडेगा. बंगालीत लिहिलेलं असतं त्यामुळे गावाची नावं बी कळत नाही काही. मित्रांनो तर ट्रॅफिक जाम झालंय. कशामुळे झालंय काय काय. ट्रक नाही आले ना. आणि असे 4 व्हीलर आले की 2 व्हीलर आरामात निघते. 2 ट्रक संगत असल्या नाही निघत. तर कोलगेट आणि साबण काल जिथं थांबलो तिथंच राहिलं. सॉक्स पण एक जोडी तिथंच राहिलं धुवून टाकलेली. तर अशा प्रकारे असं होतंय जिथं थांबल तिथंच वस्तू राहतात. त्यामुळं तर मला काय कपडे बिपडे धुवायला नको वाटतंय. त्यामुळं असं आहे. चला ते घेतलं आणि थोडं बेळ बनवायचं सामान घेतलंय. ते सगळं मिक्स केलं की बेळ होईल आपली संध्याकाळची. चलो आता वाजले 3. अजून 1.5 तास चालवायची आपल्याला इथं गाडी. मित्रांनो तर मी नाही इथं राजस्थानमध्ये राजस्थानच म्हणतोय. मित्रांनो मी मेघालयमध्ये आल्यापासून नाही ऑब्झर्व करतोय की इथं सिमेंटच्या कंपन्या लय आहेत. पण ह्या भागात सिमेंट लय निघतंय डोंगरात बहुतेक. त्यामुळं सिमेंटच्या कंपन्या लय येते. ताज सिमेंट म्हणून दिसले आता मला एक. पुढं काय चाललंय का थांबतो ती गाडी. पुढं बहुतेक मोठा असा खड्डा झालाय. क्या हुआ 1 मिनट रुकोगे. क्यों. पूरा इंडिया कर रहे हैं ना. हाँ मैं भी पूरा इंडिया कर रहा हूँ. तो भी तो कुछ जानकारी कुछ सीखना चाह रहा था आपसे. हाँ बोलिए बोलिए. तो आप अभी कहाँ कहाँ की यात्रा कर ली. भूटान हो गया ये पूरा. हाँ सब हो गया पूरा हो गया है. हाँ बस इंडिया रह गया. इंडिया भी हो गया है मेरा. मैं अभी मेघालय होके घर जाऊँगा. मेघालय घूमूंगा 5-6 दिन और उसके बाद घर जाऊँगा. मेघालय के बाद पूरा हो चुका है तुम्हारा. इंडिया भी पूरा. हाँ इंडिया हो गया है. मैं तो दूसरा बार है मेरा नॉर्थ ईस्ट इस बार. मैं तो खाली ये मैं अपना किधर की पासिंग है आपकी. मैं यूपी से. यूपी से है क्या आप. काम से आए हैं क्या घूमने आए. मैं भी ऑल इंडिया कर रहा हूँ भाई. ओके ऑल इंडिया कर रहे हैं आप. हाँ. मैं भी इधर से घुसा था. ओके मध्य प्रदेश से. और ओके सिक्किम होते हुए अरुणाचल प्रदेश होते हुए इधर से अभी यही शुरुआत ही हुई यहाँ से. ओके ओके 2 मिनट रुको. आप मेरे लिए रुके थे क्या. हाँ सर. मैं मेरी देख पीछे गाड़ी में बहुत पीछे चल रहा था. मैंने कि आप कैसे मैनेज कर पा रहे होंगे. हाँ. इतने दिनों से यात्रा कर रहे हैं आप. ओके ओके चलो आपके साथ एक रील. हर हर महादेव मित्रांनो. तर मी आता मेघालयमध्ये आल्यानंतर ना मला एका सरांनी नाही हात करून थांबवलं. आणि थांबवल्यानंतर ना ही यूपी नंबरची गाडी होती. तर मित्रांनो थांबवलं ते म्हणले की आप ऑल इंडिया घूम रहे क्या, मेरे को भी जानकारी चाहिए.
मी पिछले 1 महीने से ही वॅगनार गाडी घेऊन नाही ते ऑल इंडिया फिरत आहे. तर मित्रांनो त्यांची विशेष गोष्ट मला काय वाटली माहिती का, त्यांचं एक पाय अपंग आहे तरी ते ऑल इंडिया राईड करत आहे. आता आम्ही एका ह्याच्यात उभं आहे जिथं रोडचा पॅच खराब आहे, त्यामुळे इथं लई ट्रक येतात. आवाज येतोय का नाही तुम्हाला काय माहीत नाही आहे, पण ह्या सरांना भेटून खूप भारी वाटलं. सरांनी मला थांबवलं आणि मग सर बाहेर निघल्यावर मला विशेष वाटलं की त्यांनी अपंग असून पण ऑल इंडिया राईड करतात. तर सर आप क्या बोलोगे? हाँ सर, मैं ये जानना चाह रहा था कि जैसे कि आप इतनी दूर इतना घूमते हैं तो आप मैनेज कैसे कर पाते हैं, बैठने का तरीका और कैसे बैठ पाते हैं? हमको इसमें गाड़ी में बैठने में बड़ा दिक्कत हो रही है. आप मोटरसाइकिल पे कैसे बैठते हैं? इतना लंबा घूमते हैं आप. भूटान किया आपने और नेपाल किया, काफ़ी लंबी यात्राएं की हैं आपने. आप कैसे बैठ पाते हैं मोटरसाइकिल पे? मैं ये जानना चाह रहा था. मेरे को आदत हो गई है अभी मेरे को, इसलिए मेरे को कोई नहीं है. मैं जब पहले स्टार्ट किया था मेरे को भी ऐसा ही होता था कि थोड़ा चलाया कि मतलब पिछवाड़े में दर्द होने लगता था, पर अभी मेरा पिछवाड़ा भी मजबूत हो गया है. बाकी आपसे लोगों को प्रेरणा लेने जैसे खूब बहुत चीज़ें है. आपका पैर एक सही नहीं होने से भी आप इतनी दूर की यात्रा कर रहे हैं, और जुनून होना चाहिए. खाली जुनून होगा तो आदमी कुछ भी कर सकता है. बाकी क्या बोल रहे थे आप? बस मैं यही बोल रहा था कि आप हर हर महादेव. ओके. गाड़ी कैसी लगी मेरी? हाँ वही तो बोला मैं. आपने इस गाड़ी से कैसे किया है इतना लंबा लंबा, इतने ऊंचे पहाड़ कैसे चढ़े इस गाड़ी से आपने? इससे ये तो बहुत छोटी गाड़ी है ना आपकी. हाँ. आपको देख के बहुत छोटी गाड़ी है आपकी. फिर आपने इस गाड़ी से कैसे किया है? तो कुछ नहीं है, मेरे पास जुनून है सर. मैंने अभी तक इस गाड़ी को पिछले 1.5 साल में नहीं हुए लगभग 65,000 किलोमीटर चला आहे 1.5 साल में. 65,000. तर मित्रांनो यांना भेटून खूप भारी वाटलं. तर मित्रांनो असे लोक भेटली की खूप भारी वाटतं. आता ह्यांच्याकडून खरंच मोटिवेशन घेण्यासाठी फक्त जिद्द पाहिजे फिरण्याची. त्यांचा सेटअप पण मी दाखवतो कसा आहे काय. तर मित्रांनो पाहू शकताय अशा प्रकारे ते एकटेच आहेत. पाण्याचं कॅन्ड आहे इथं, गाडी होते बसतात. पाण्याची बघा किती केंड भरून आहेत, आणि पाठीमागं त्यांनी असे गादी बेड तयार केलेलं आहे आणि इथं झोपतात वगैरे सगळं. तर अशा प्रकारे फक्त मित्रांनो जिद्द पाहिजे. जिद्द असली ना तर सवड ऑटोमॅटिक भेटती. मित्रांनो तर ह्या सरांना भेटून खूप भारी वाटलं. तर सरांनी मला ही डिकी खोलून पण दाखवली होती. तर सरांनी इथं गॅस बीस सगळे सामान त्यांच्याकडं पाहू शकता अख्खं सगळं सेटअप करून आलेले आहेत. तर त्यांना भेटून खरंच भारी वाटलं. चलो सर आपसे मिलके बहुत बढ़िया लगा. ओके. मैं ऐसा ही सोचा कि कौन मेरे को रुका के बोल रहा है, इसलिए मैं पूछा. ओके आपसे मिलके बहुत बढ़िया लगा. मित्रांनो तर ह्या रोडला लई ट्रॅफिक आहे. ट्रॅफिकचं कारण म्हणजे इकडे ज्या सिमेंटच्या फॅक्टरी आहेत ना त्यामुळेच काय ह्याच्यात पाहू शकता. सिमेंट बनवण्यासाठी लागणार मटेरियल वगैरे घेऊन गेलं जात आहे, आणि काय सिमेंट तयार झालेलं घेऊन जातं. त्यामुळे इकडं हायवाला आहेत हायवा. मित्रांनो तर संध्याकाळचे 4:30 वाजले ना. मी पेट्रोल पंप हुडकायला लागतो. तसंच आज पण पेट्रोल पंप हुडकण्यासाठी आलो होतो. तर हे भाऊ राजस्थानचे होते सगळे. तर त्यांना विचारलं मी पेट्रोल पंपावर टेंट लावू का. तर ते भाऊ नाही म्हणले नका लावू इथं, कारण इथं थंडी लय आणि हा पेट्रोल पंप नाही सगळा ओपन आहे, म्हणजे चारी बाजूनी सगळं मोकळं मैदान आहे. त्यामुळे इकडं खूप हवा येते. त्यामुळे इथं नका टेंट लावू. त्यांचाच एक पुढं 3 किलोमीटर नंतर ज्या मालकाचा हा पेट्रोल पंप आहे त्याच मालकाचा पुढं 3 किलोमीटर नंतर पेट्रोल पंप आहे. तर तिथं जाऊन टेंट लावा असं त्यांनी सांगितलं. तर चला जाऊया पुढच्या पंपावर. मित्रांनो तर मगाशी ज्या पंपावर विचारलं होतं त्याच मालकाचा हा पंप आहे. तर इथं आलो तर इथं पण हे भाऊ होता. त्या भावाने राहण्यासाठी परमिशन दिली, आणि इथं म्हणजे हे थंडी वाजू नये म्हणून ह्याच्या आड ह्या जे इन्व्हर्टर आहे त्याच्या बाजूला इथं लावायला सांगितलं. इथं इथंच लावूया आपण टेंट. बघूया आता कसं होतंय काय होतंय. मित्रांनो तर टेंट वगैरे लावला, आणि आता किती वाजले तुम्हाला टाइम दाखवतो. तर अंधार पडायचा वेळ झाला. कुठे टाइम आहे दिसलं का? 4:47 झालाय. अंधार पडायचा वेळ झालाय, आणि हे लय फुफुट्याने बैल आज का प्रमाणाच्या बाहेर जॅकेट बैल आहे. आणि थंडी पण इथं जास्त आहे. थंडी किती एकदा चेक करू द्या मला. थंडी किती इथं टेम्परेचर. 1 मिनटं. अशा प्रकारे आहे. ते भाऊनी मदत केली म्हणजे टेंट लावायला. तर त्यांनी जागा अशी दिली की तिथं थंडी जरा लागायची नाही अशी.
9-10 डिग्री टेम्परेचर आहे. तर थंडी आहे, वाटती, जाणवती थंडी असं आहे. तर चला हातपाय धुतो, ही करतो, जॅकेट काढून ठेवतो, दुसरं घालतो आणि मग बोलूया आपण. चलो मित्रांनो, तर टेंटमध्ये आलोय, टेंट लावलाय. आता काय करतो, बेळ करून खातो, कारण काय भूक लागल्यागत झाली मला. सकाळी आपण तिथं खाल्लं होतं त्याच्यावरच आहे. तर चला, राजस्थानी धाबा भेटला होता दुपारी, पण तिथं काय जमलं नाही खायला म्हणजे. तर आता उद्या आहे राजस्थानी परत पुढं, तर तिथं खाऊया. तर त्या अगोदर आजच्या पोत्याचं जेवणाचं नियोजन करून आलोय मी, काय अडचण नाही. मित्रांनो, तो बेळ तयार केली, पाहू शकता अशा प्रकारे, आणि बेळ खातोय. डोळ्याला पाणी यायला लागलं कांदा चिरल्यामुळं. चला, आजचं जेवण बेळ.